संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटनेचा उलगडा झालाय। 11 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच भावानं केल्याचं उघड झालंय। सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या कथानकासारख्या वाटणाऱ्या या घटनाक्रमाने खळबळ माजलेली आहे। पाहूया नेमकं काय घडलंय, कसा झालाय खुलासा, या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। संभाजीनगरात दृश्यम पार्ट 2। पोलिसांनी खोदले 12 फुटाचे 8 खड्डे। नशेत बरळला खुनाचा छडा लागला। पोलीस बंदोबस्तात सुरू आहे संभाजीनगरच्या वाल्मी परिसरात हे खोदकाम। ना जलवाहिनी ना नाला, हे खोदकाम सुरू आहे दृश्यम पार्ट 2 च्या कथानकाला साजेल अशा खुनाचा उलगडा करण्यासाठी। हो, संभाजीनगरात 11 महिन्यांआधी घडलेला खून आता उजेडात आलाय। अविनाश साळवे या तरुणाचा खून दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याचा चुलत भाऊ राहुल साळवेनं केलाय। हल्लीच दारूच्या नशेत असताना त्यानं एक खून पचवल्याची कबुलीही दिलीये आणि ऐकणाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकलीये। दृश्यम चित्रपटात ज्याप्रमाणे दाखवण्यात आले होते की एक व्यक्ती हा तरुणाचा खून करून एका अज्ञात ठिकाणी त्याचा मृतदेह पुरतो आणि पोलिसांना त्याबद्दल कुठलाच पुरावा मिळत नाही, त्याचीच पुनरावृत्ती आता छत्रपती संभाजीनगरात होताना आपल्याला बघायला मिळत आहे। 14 महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या अविनाश साळवे या व्यक्तीचा त्याचाच चुलत भाऊ राहुल साळवे यांनी हत्या करून मृतदेह वाल्मी नाका परिसरातील एका जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पुरल्याची घटना घडली आहे। मात्र काही दिवसापूर्वी राहुल साळवे यांनी मद्यधुंद अवस्थेत एक व्हिडिओ बनवला आणि त्यात मी खून पचवला असल्याचे वक्तव्य केले आहे। त्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आणि हे बिंग फुटले। आरोपी राहुलकडून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खातरजमा करण्यात आली। त्यानुसार तब्बल 12 फुटांचे 8 खड्डे खोदण्यात आले। त्या खड्ड्यातून हाती आलेल्या हाडांचे अवशेष फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर ती हाडं अविनाशीच असल्याचं स्पष्ट होईल। रागाच्या भरात त्यांनी त्याला एक बाजूला पडलेल्या बल्लीनी त्याला मारलं आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं राहुल साळवेने आमच्यासमोर कबुली दिलेली आहे। आणि त्यानंतर तो प्रेत सोडून तिथेच निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी जो तेव्हा परत आला त्या जागेवर तेव्हा तिचं प्रेत कुत्र्यांनी खात होते, तर त्यांनी ते बघितलं। कुत्र्यांना हाकलून मग त्याने जे प्रेत होतं ते त्यांनी गोणीत भरून त्या बाजूचाच असलेल्या एका खड्ड्यात पुरलं असं आरोपीने आमच्यासमोर कबुली दिलेली आहे। जमिनीचा वाद, महिलांविषयी वाईट विचार यामुळे अविनाशविषयी राहुलच्या मनात राग होता। 2 जानेवारी 2023 या दिवशी अविनाशचं बायकोसोबत भांडण झालं। त्यामुळे त्यानं 3 जानेवारीला राहुलकडे आश्रय घेतला। त्या रात्री वाल्मी परिसरात दारू आणि बिर्याणीची पार्टी सुद्धा केली। त्या पार्टी दरम्यान दोघांमध्ये वाद झाला। मद्यधुंद अवस्थेत त्यानं जवळ पडलेल्या दांडक्यानं राहुलनं अविनाशच्या डोक्यात प्रहार केला। तो प्रहार जिव्हारी बसला। अविनाश जागीच गतप्राण झाला। मद्यधुंद अवस्थेत केलेला गुन्हा मद्याच्या अंमलाखाली असतानाच उघड झाला। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत इतर प्रशासनाच्या मदतीनं तपासाला सुरुवात केली। साधारणतः तो पूर्ण परिसर 800 ते 900 मीटरचा होता। त्यामध्ये आपण साधारणतः प्रत्येक जे 8 पाईप टाकलेले होते त्या प्रत्येका पाईपच्या तोंडाशी गड्डे करून ते खोदलेलं आहे आणि पोलीस विभागाचे 15 आणि इतर विभागांचे सुद्धा 15 जवळपास असे अंदाजे 30 ते 35 शासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ती संपूर्ण कार्यवाही करण्यात आलेली आहे। भावाच्याच रक्तानं भावाचे हात माखले होते। तब्बल 11 महिन्यानंतर या खुनाला वाचा फुटलीये। आरोपी राहुलला बेड्या सुद्धा पडल्यात। फॉरेन्सिक अहवालाची आता प्रतीक्षा आहे। त्यामुळे लवकरच राहुलला कठोरात कठोर शासन होईलच। पण संपत्ती, महिलांचा अनादर यामुळे रक्ताच्याच नात्याची क्रूर हत्या झालीये। या प्रकरणामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर सिनेमातलं कथानक उभं राहतंय। संभाजीनगरहून सुमित पवारसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।